नमस्कार विद्यार्थी मित्रो, स्वागत आहे तुमचं परिवर्तन महाराष्ट्र बोर्ड या युट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रो, मागच्या व्हिडिओ लेक्चर्स मध्ये आपण 8वी NMS चा जो इतिहासाचा जो दुसरा धडा आहे युरोप आणि भारत तो पाहिला होता। या व्हिडिओ लेक्चर्स मध्ये आपण पाहणार आहोत इतिहासाचा तिसरा धडा, तो म्हणजे ब्रिटिश सत्तेचे परिणाम। तर भारतावर कशा प्रकारे ब्रिटिश सत्तेचे परिणाम झालेत हे इथं पाहणार आहोत। त्यावरचे पूर्ण MCQ आपण पाहणार आहोत। NMS बुक मध्ये जेवढे काही MCQ आहेत ते सगळे MCQ पाहू, त्याचा काही थेरॉटिकल पार्ट, त्या रिलेटेड काही कन्सेप्ट असेल त्या आपण इथं बघणार आहोत। तर वेळ न लावता आपण सुरू करूयात याचे क्वेश्चन्स। तर बघा, यामध्ये ब्रिटिश सत्तेच्या परिणामावरचा पहिला प्रश्न आहे की भारतात व्यापारासाठी आलेल्या खालील युरोपियनांचा योग्य क्रम लावा। आता योग्य क्रम लावा म्हणजेच काय की या ठिकाणी तुम्हाला सांगायचं की कोण आधी आलतं भारतामध्ये, कोण आधी आलतं म्हणजे सगळ्यात म्हणजे जे युरोपामधून जे काही लोक आलते त्यांचा क्रम लावायचा आपल्याला। मग सगळ्यात अगोदर पोर्तुगीज आले, नंतर डच, नंतर फ्रेंच आणि नंतर इंग्रज आले। ठीक आहे, आणि हे तुम्हाला पहिल्या पानावरती बघा इथं पाहायला पण भेटते आपल्याकडं। याचा तुम्हाला एक रेफरन्स दाखवतो आपल्या बुक मध्ये। ठीक आहे, रेफरन्स दाखवला तर तुम्हाला समजेल लवकर। पण ते रेफरन्स दाखवायचं म्हणजे काय, आपल्याला स्लाइडवरून मागे जावं लागेल, पण याचा आन्सर जे असणार आहे पहिलं असणार आहे। ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 1802 मध्ये दुसऱ्या बाजीराव पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला। हा करार वसईचा तह म्हणून खूप जास्त प्रसिद्ध होता बघा। तर इथं वसईचा तह ऑप्शन नंबर 4 ला आहे। नंतर प्रश्न जो आहे आपल्याकडे पुढचा, याचा पुढचा प्रश्न आहे की डॉट डॉट हा भारतातील पहिला गव्हर्नर जनरल होता। तर लॉर्ड वॉरन हेस्टिंग्स हा भारतातील पहिला गव्हर्नर जनरल होता। ठीक आहे, त्यानंतर गटात बसणारा घटक ओळखायचा आपल्याला। इंग्रजांच्या भारतातील प्रशासनाचे प्रमुख आधारस्तंभ 4 होते। ठीक आहे, त्यातला सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे काय होतं, मुलकी नोकरशाही, लष्कर, पोलीस दल आणि न्याय संस्था। या ऑप्शन मध्ये न्याय संस्था कुठे दिसते तुम्हाला, तर हे ऑप्शन नंबर 1 मध्ये। नंतर पाचवा प्रश्न आहे की ब्रिटिश राजवटीत खालीलपैकी कोणते काम जिल्हाधिकाऱ्याकडे नव्हतं। ठीक आहे, याच्यातले 3 काम जिल्हाधिकाऱ्याकडे असतील आणि एक असं काम असेल जे त्या जिल्हाधिकाऱ्याकडे म्हणजे ज्याला आज आपण कलेक्टर म्हणतो त्याकडे ते नसणार नाही। बघा, तर महसूल गोळा करणं हे पण जिल्हाधिकाऱ्याचं काम होतं। अन्नधान्य वितरित करणं हे काय जिल्हाधिकाऱ्याचं काम नव्हतं, म्हणून ऑप्शन नंबर 2 याचा आन्सर असणार आहे। त्यानंतर न्याय देणे हे पण जिल्हाधिकाऱ्याचं काम आहे। शांतता व सुव्यवस्था राखणे हे सुद्धा जिल्हाधिकाऱ्याचं काम आहे, पण अन्नधान्य वितरित करणे वगैरे हे काय जिल्हाधिकाऱ्याचं काम नव्हतं। पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण। पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी योग्य आणि अयोग्य जोड्या ओळखा। तर आता इथं आपल्याला सांगायचंय की ब्रिटिश राजवटीतील शासन व्यवस्था जी आहे, जिल्हाधिकारी महसूल गोळा करायचा, एकदम बरोबर आहे। लष्कर नवे प्रदेश जिंकायचे हे पण बरोबर आहे। पोलीस दल जे आहे कायदा व सुव्यवस्था राखायचे हे सुद्धा बरोबर आहे। पण न्यायालय जे आहे तर भारतीय व युरोपीय सर्वांना समान कायदे करणं ह्या प्रकारचं नव्हतं, कारण त्यांची जी न्याय व्यवस्था होती हे युरोपीय लोकांसाठी वेगळे कायदे केले जायचे आणि भारतीयांसाठी वेगळे असायचे, तर तेवढा समानता नसायची, म्हणून चुकीचं आहे। म्हणून ऑप्शन नंबर याचं जे असणार आहे चौथं हे आन्सर असणार आहे। ठीक आहे, याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 4। त्यानंतर आता योग्य पर्याय निवडा म्हणून सांगितले की इंग्रजांची महसूल पद्धती कशी होती। तर महसूल विषयक धोरण बघा, जमिनीच्या क्षेत्रानुसार शेतसाराची आकारणी केली जायची, अगदी बरोबर आहे। त्यानंतर शेतसारा रोख स्वरूपात भरावा लागे हे सुद्धा बरोबर आहे। शेतसारा न भरल्यास जमीन जप्त केली जात असे हे सुद्धा बरोबर आहे। ठीक आहे, शेतसारा जर भरला नाही तर इंग्रज लोक त्यांची जमीन जप्त करायचे, आणि पीक चांगले आले नाही तर शेतसारा सूट मिळत असे तर ते सूट देत नव्हते। ठीक आहे, शेतसारा तुम्हाला भरावाच लागायचा, पीक चांगलं येऊ अथवा न येऊ, म्हणून हे चौथं चुकीचं असणार। आणि 1 2 3 हे जे 3 पर्याय आहेत हे 3 पर्याय बरोबर, म्हणून याला ऑप्शन नंबर 2 याचा आन्सर असणार आहे। ठीक आहे, पुन्हा पुढचे प्रश्न खालीलपैकी योग्य पर्याय निवडा। तर इंग्रज सरकारने काय केलेलं आहे, उत्तेजन दिलेली व्यापारिक पिके, 4 प्रकारची व्यापारिक पिके होते, कापूस होता, नीळ होतं, त्यानंतर तंबाखू आणि चहा, या 4 प्रकारचे पिकं हे इंग्रजांनी जास्त उत्तेजन केलेले होते, म्हणजे शेतीचं व्यापारीकरण केलं होतं त्यांना, नगदी पिकं म्हटलं जायचं याला। तर हे ऑप्शन नंबर 4 मध्ये आपल्याला कापूस, नीळ, तंबाखू आणि चहा, तर हे इथं आपल्याला पाहायला भेटते ऑप्शन नंबर 4 मध्ये। आता खालीलपैकी योग्य अयोग्य पर्याय निवडा। योग्य कुठला आणि अयोग्य कुठला पर्याय सांगायचा। मग इंग्रजांनी वाहतूक व दळणवळण व्यवस्थेत केलेल्या सुधारणा काय काय आहेत, एक म्हणजे डाक व्यवस्था सुधारणा केली त्यांनी, अगदी बरोबर आहे। त्यानंतर मुंबई ठाणे मार्गावर आगगाडी सुद्धा धावू लागली। आता प्रवासी बस सेवा कुठंच नाही बघा, आपला जो पूर्ण चॅप्टर बघल्याचा आपण तिसऱ्या धड्यामध्ये कुठंच नाही, म्हणून हे चुकीचं आहे। आणि तार यंत्राद्वारे संदेश पाठवण्याचे यंत्र सुद्धा सुरू केली त्यांनी, फक्त ऑप्शन नंबर 3 ही चुकीचं आहे, म्हणजे ह्याचं आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 3। लक्षात घ्या, हे अयोग्य आहे, हे जे आहे ते अयोग्य आहे। ठीक आहे,
पुढे काय सांगितलं आता, अयोग्य आहे म्हणल्यावरती 1 2 4 योग्य आणि बाकीचे अयोग्य. ठीक आहे, 1 2 4 योग्य आणि हे अयोग्य, म्हणजे ऑप्शन नंबर 4 याचा आन्सर असणार आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. हा पुढचा प्रश्न हा किती होता, 9. हा 10वा प्रश्नाकडे आलो आपण आता. आता या 10व्या प्रश्नात बघा, 1853 मध्ये डॉट डॉट यांनी मुंबईत पहिली कापड गिरणी सुरू केली. तर कावाजी नानाभाई यांनी सगळ्यात अगोदर 1853 मध्ये मुंबईमध्ये काय केलं, कापड गिरणी सुरू केली होती. त्यानंतर आपले जे टाटा होते, ठीक आहे, टाटाचं नाव आहे जमशेदजी टाटा, यांनी सुद्धा जे आहे आर्यन स्टील कंपनीची स्थापना केलेली होती. आता हेच आपल्याला प्रश्न समोर आहे की सोबतच्या चित्रातील व्यक्ती ओळखा. तर हे जमशेदजी टाटा आहेत, याचं चित्र तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे होतं. जे तुम्हाला रतन टाटा माहित असतील यांचे पंजोबा आहेत हे. ठीक आहे, खालीलपैकी योग्य अयोग्य जोड्या ओळखा. तर 1802 दुसऱ्या बाजीरावाचा तैनाती फौजेचा करार, हे बरोबर आहे. 1818 मध्ये दुसऱ्या बाजीरावाची शरणागती, तर हे सुद्धा बरोबर आहे. तिसरा पर्याय आहे की 1827 छत्रपती प्रताप सिंहांचा मृत्यू, हे पण बरोबर आहे. 1848 सातारचे राजा खालसा केले. एक मिनिट, यामध्ये आपल्याला एक वेळ चेक करावं लागेल की नेमका याचा काय, दुसऱ्या बाजीरावाची शरणागती. ठीक आहे, 1802 हे बरोबर आहे. 1818 ला दुसऱ्या बाजीरावाची शरणागती. नंतर छत्रपती प्रताप सिंहाचा मृत्यू 1827 आणि 1848 सातारचे राजे खालसा केले. तर यामध्ये पर्याय क्रमांक आपल्याला ऑप्शन मध्ये याचा आन्सर कमेंट मध्ये करून सांगा. एकदा आपण चेक करून घेऊ त्याचा. ठीक आहे, म्हणजे नंतर आपल्याला कन्फ्युजन नको. एक मिनिट आपण चेक करू त्याचा आन्सर. प्रश्न क्रमांक 12. ठीक आहे, तर 12व्याचं जे आन्सर आहे आता बघू आपण. ऑप्शन नंबर 1. ठीक आहे, ऑप्शन नंबर 1 येईल. मग ऑप्शन नंबर 1 जर बघितलं तर काय आहे ऑप्शन नंबर 1 या ठिकाणी. एक मिनिट हा, तर या ठिकाणी जो प्रश्न 12वा होता, याचा जे ऑप्शन आहे हे तिसरं, हे 1827 ला छत्रपती प्रताप सिंहाचा मृत्यू झालेला नाही. ठीक आहे, तर याचा आन्सर इथं आपल्याला पेजवर सुद्धा आपण पाहू शकता की या ठिकाणी बघा, छत्रपती प्रताप सिंहाचा जो मृत्यू आहे 1847 ला झालेला आहे. ठीक आहे, त्यामुळे त्याचा आन्सर ते नसणार नाही. मग काय असणार आहे इथं आन्सर की तिसरं चुकीचं आणि 1 2 3 4 पर्याय बरोबर असणार आहेत. तर 1 2 4 कुठे आहे, 1 2 4 पर्याय योग्य आणि तिसरा अयोग्य, म्हणजे ऑप्शन नंबर 1 याचा आन्सर असणार आहे. ठीक आहे, ऑप्शन नंबर 1 असणार याचा आन्सर. म्हणून 12वा प्रश्नाचं पर्याय क्रमांक 1 असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 13वा. आता खालीलपैकी योग्य जोड्यांचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर तुम्हाला माहित आहे यामध्ये लॉर्ड बेंटिक हे सगळ्यात महत्वाचं, जे त्याने काय केलं सतीबंदीचा कायदा केला. मग हे लॉर्ड बेंटिकचा येणार सतीबंदीचा कायदा, म्हणजे इथं आपण लिहू शकतो की 2च्या समोर ई येणार. ठीक आहे, त्यानंतर लॉर्ड डलहौसीनं विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा केला होता. तर याचं तिसऱ्याचं समोर येणार काय अ. आणि लॉर्ड कॉर्नवालिस यानं जे आहे एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉलची स्थापना केली होती. एकचं येणार 3. ठीक आहे, एकचं मुलकी नोकरशाही लॉर्ड कॉर्नवालिस. एक मिनिट, मुलकी नोकरशाही येणार. ठीक आहे, त्यानंतर जे आहे शेवटचं विल्यम जोन्स, हा विल्यम जोन्स आहे चौथ्याचं असणार आहे ई, म्हणजे चौथा. ठीक आहे, 1 2 3 4 चौथ्याचं ई एशियाटिक सोसायटी, म्हणजे इथे येणार चौथ्यासाठी हे ई आणि राहिलं फक्त 1. पहिल्यासाठी काय येणार 1 2 3 4, पहिल्यासाठी येणार आहे तो ऑप्शन नंबर 2 आ. तर पहिल्यासाठी आ. तर असं तुम्हाला पर्यायमध्ये कुठं दिसतंय बघा. तर हे ऑप्शन नंबर 3 मध्ये आपल्याला इथं पाहायला भेटते. ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचा आन्सर असणार आहे. पहिल्याचं आ, दुसऱ्याचं ई, तिसऱ्याचं अ, चौथ्याचं ई. त्यानंतर आता पोर्तुगीज. आता आपल्याला काय केलं इथं, हे भारताचे बाजारपेठ काबीज करण्याचा सत्ता स्पर्धेत उतरले होते. कोण कोण उतरले होते, पोर्तुगीज, त्यानंतर डच, फ्रेंच आणि इंग्रज हे होते. मग ऑप्शन नंबर 2 असणार आहे. नंतर प्रश्न 15वा. यामध्ये 1802 मध्ये दुसऱ्या बाजीराव पेशवाने, इथं काय येणार दुसरा बाजीराव पेशवा. तर दुसऱ्या बाजीराव पेशवाने इंग्रजांची तैनाती फौजेचा करार केला होता. ठीक आहे, म्हणून ऑप्शन नंबर 4 याचा प्रश्नाचा आन्सर असणार आहे. चला पुढचे प्रश्न बघू आता. प्रश्न क्रमांक जो आहे 16. जमशेदजी टाटा यांनी डॉट डॉट येथे टाटा आर्यन अँड स्टील कंपनीचा पोलादी निर्मितीचा कारखाना केला होता.
तर जमशेदजी टाटा यांनी जमशेदपूर या ठिकाणी काय केलं होता, टाटा जे स्टील आहे त्याचं तिथं त्यांनी स्थापना केली होती. मग इथं जमशेदपूर याचा प्रश्नाचा उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की हे इंग्रजांचे पश्चिम भारतातील प्रमुख केंद्र होते. तर पश्चिम भारताचं केंद्र जे इंग्रजांचं महत्वाचं होतं ते म्हणजे मुंबई. ही मुंबई याचा ऑप्शन असणार आहे. नंतर 1802 मध्ये दुसऱ्या बाजीराव पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला. हा करार वसईचा तह म्हणून प्रसिद्ध होता. ऑप्शन नंबर 2. नंतर पुढे विचार आपला पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. आता 1872 सालबाईचा तह, 1802 तैनाती फौजेचा करार हे बरोबर, हे बरोबर. सातारचे राज्य खालसा केले हे पण बरोबर. आणि 1884 पीठचा भारतीविषयी कायदा मंजूर जो म्हणतो आपण, हा चुकीचा आहे. हे ऑप्शन नंबर चुकीचा असणार आहे. तर हे चुकीचं का आहे, कारण 1884 ला न करता पीठचा भारतविषयक कायदा हा 1784 चा आहे. ठीक आहे, हे तुम्हाला पुस्तकामध्ये पाहायला सुद्धा मिळणार. इथं जर तुम्हाला पाहायचं असेल पुस्तकामध्ये तर आपण इथं बघू पण शकतो. ठीक आहे, बघा 1784 ला असणार आहे. याला आपण इथून जर कट केलं तर लगेच आपल्याला दिसेल. हे बघा तुम्हाला पुस्तकामध्ये दिसेल 1784 चा पीठचा भारतविषयक कायदा. ब्रिटिश सत्तेचे परिणाम, त्यानंतर पार्लमेंटने केलेले कायदे. या पार्लमेंटला कायदे केल्यापैकी हे 1784 जे आहे पीठचा भारतविषयक कायदा मंजूर झाला, हा एकदम बरोबर आहे. त्यानंतर पुढे आपल्याला प्रश्न विचारलाय बघा काय. आता प्रश्न क्रमांक आपला कुठपर्यंत चालू होता, करंट स्लाइड जो आपण की हा झाला 19वा झाला. इथे येणार ऑप्शन नंबर 4 याचा आन्सर पीठचा भारतविषयक कायदा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की तैनाती फौजेच्या करारात खालीलपैकी कोणती अट नव्हती. ठीक आहे, तर लष्कराच्या खर्चासाठी रोख रक्कम किंवा तेवढ्या उत्पन्नाचा प्रदेश कंपनीला दिला जायचा, ही अट त्यामध्ये होती. त्यानंतर इतर सत्ताधीशांशी इंग्रजांच्या मध्यस्थीने संबंध ठेवावेत, ही पण अट होती. इंग्रज व इतर सत्ताधीशांच्या युद्धात इंग्रजांना सहाय्य करावे, आणि ही जे आहे ही अट त्यामध्ये नव्हती. ठीक आहे, आणि आपल्या दरबारी इंग्रजांचा रेसिडेंट प्रतिनिधी ठेवावा हे सुद्धा होतं. म्हणजे तिन्ही अटी होत्या पण चौथी अट नव्हती. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 3. ठीक आहे, त्यानंतर शिंद्यांच्या फौजेचा पराभव करून टिंबाटिंबा याने मुघल बादशाहाला ताब्यात घेऊन हिंदुस्थान काबीज केले. तर जनरल लेक या प्रश्नाचा आन्सर आहे जनरल लेक. याने काय केलं माहिती आहे का, जो शिंदे होता त्यांनी त्यांचं दिल्लीवरती म्हणजे त्यावेळेस काय होतं राज्य होतं, त्याला राज्याला खालसा करून या जनरल लेकने काय केलं, हिंदुस्थान काबीज केला होता. नंतर प्रश्न आहे 22वा. यामध्ये सांगले इंग्रजांनी टिंबाटिंबा या अधिकाऱ्याची प्रतापसिंहांच्या मदतीने नेमणूक म्हणून केली होती. तर याचा अनुसार आहे ग्रँड डफ. ग्रँड डफ या अधिकाऱ्याची नेमणूक केली होती प्रतापसिंगच्या सहकार्य करण्यासाठी, प्रतापसिंहाला सहकार्य करण्यासाठी. नंतर डॉट डॉटने दत्त विधान नामंजूर करून 1848 ला सातारा राजा खालसा केलं. तर 1848 ला सातारा राजाला खालसा कोण केलं होतं, तर लॉर्ड डलहौसीने. तर हा जो लॉर्ड डलहौसी आहे यानं सातारचं राज्य खालसा केलं होतं. त्याचबरोबर लॉर्ड डलहौसीनेच विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा सुद्धा केला होता. नंतर पुढचे प्रश्न बघू आपण. प्रश्न क्रमांक 24. ठीक आहे, इथं आपण 23 पर्यंत आलो, आता 24वा. तर 24वा प्रश्न बघा. यामध्ये काय सांगितलंय की छत्रपती प्रताप सिंग यांनी टिंबटिंब नावाचा ग्रंथ लिहिला. तर यांनी कुठला ग्रंथ लिहिला, तर सभानीती, प्रतापनीती. तर सभानीती नावाचा त्यांनी काय केला होता, इथं एक ग्रंथ लिहिला होता. तर ऑप्शन नंबर याचा 1 असणार. आता दुहेरी राज्य व्यवस्थेसंदर्भातील खालील योग्य अयोग्य वाक्य ओळखा. आता काय चुकीचं आणि काय बरोबर इथं आपल्याला ओळखायचंय. तर रॉबर्ट क्लाइव्हने 1765 साली बंगालमध्ये दुहेरी राज्य व्यवस्था अस्तित्वात आणली, हे बरोबर आहे. त्यानंतर महसूल गोळा करण्याचे काम बंगालच्या नवाबाकडे होते, तर हे चुकीचं आहे. ठीक आहे, महसूल गोळा इंग्रज लोक करायचे. शांतता व सुव्यवस्था राखण्याचं काम कंपनी हाती घेतले, हे सुद्धा बरोबर आहे. आणि परिणामी जनतेकडून वसूल केलेले पैसे अधिकाऱ्यांनी स्वतःच्या खिशात घातले, तर स्वतःच्या खिशात घातले सुद्धा बरोबर आहे. तर या ठिकाणी एक अ ई बघा, अ ई ई हे बरोबर असणार आहे. आता इथं ऑप्शन मध्ये कुठे दिसते आपल्याला अ ई ई आहे का, कुठे दिसते का, कंपनी आदेश. शांतता सुव्यवस्था कंपनी घेत नव्हती तर हे नवाबाकडे ठेवलं होतं, हे चुकीचं असणार आहे. म्हणजे अ आणि ई बरोबर आहे, अ आणि ई बरोबर हे असणार आहे, आणि आ आणि ई हे चुकीचं असणार आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे, बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न 26वा. कालानुक्रमे लावा. म्हणजे कुठली घटना अगोदर घडली. तर सतीबंदीची चाल
बंद कायदा, ठीक आहे. तर हा लॉर्ड बेंटिकने सतीबंदीचा कायदा केव्हा केलेला होता, एकदा आपण आपल्या बुकमध्ये सुद्धा याला पाहू शकतो, ठीक आहे. तर बघा प्रश्न आहे 26वा. यामध्ये आपल्याला शेवटच्या पेजेस वरती याचा आन्सर भेटणार आहे, ठीक आहे. आता शेवटच्या पेजेसवर जर बघितलं तुम्ही तर तुम्हाला या प्रश्नाचा आन्सर भेटणार आहे. हे बघा जमशेदजी टाटा. आता या ठिकाणी बघा लॉर्ड बेंटिक जो आहे याने काय केलं माहित आहे का, सगळ्यात अगोदर तर बघा लॉर्ड बेंटिक याने 1856 ला काय केला, सतीबंदीचा कायदा केला. त्यानंतर जो इंग्रजांनी भारतात वेगळे वेगळे कायदे केले, सॉरी 1829 असणार. नंतर 1856 ला लॉर्ड डलहौसीने विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. आणि त्यानंतर पाश्चात्य शिक्षणाची परंपरा जी आहे ही 1835 ला सुरू झाली, म्हणजे इंग्रजी शिक्षण म्हणतो आपण त्याला. आणि 1857 ला जे आहे इथं कोलकाता, मुंबई, मद्रास इथे विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. तर या प्रश्नाचं कालानुक्रम आपण लावूया. आता सगळ्यात अगोदर येणार 1835, ठीक आहे, इंग्रजी शिफारशीनुसार कायदा. नंतर आधी 29 येईल, ठीक आहे, 29 काय येणार, लॉर्ड बेंटिकचा येणार. नंतर पाश्चात्य परंपरेचं शिक्षण. नंतर 3 नंबरला येणार मग पुन्हा काय 1856 म्हणजे लॉर्ड डलहौसी, ठीक आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आपण काढूया तिथं कालानुक्रम लावून. तर या ठिकाणी आपण प्रश्न होता आपला कितव्या नंबरचा, 25 नंबरचा. एक मिनिट, प्रश्न क्रमांक किती होता बघू एकदा आपण. 23 झाला, 24 आला, 25 आला, 26वा, ठीक आहे. तर सतीबंदीचा कायदा हा कालानुक्रम असणार म्हणजे 1 नंबरला येणार, ठीक आहे. हा 1 नंबरला येणार कारण हा 1829 ला झाला होता, 1 नंबरला येणार. त्यानंतर 2 नंबरला काय येणार, विधवा पुनर्विवाहाचा काय, सॉरी भारतात पाश्चात्य शिक्षणाची परंपरा ती 1835 ला आणली होती, हे 2 नंबरचं. 3 नंबरचं 2 नंबरला येणार. त्यानंतर विधवा पुनर्विवाहाचा कायदा हे 2 नंबरला येणार. त्यानंतर कोलकाता, मुंबई, मद्रास हे 1856 ला झालं आणि हे 1857 ला, ठीक आहे. अशा प्रकारे येणार आहे कालानुक्रम लावायला आपल्याला. तर 1 3 2 4 ऑप्शन मध्ये कुठे दिसते का बघा, 1 3 कुठं आहे, 1 3 2 4. तर ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. 1 3 2 4 अशा प्रकारे तुम्हाला कालानुक्रम लावायला एखादा प्रश्न विचारला जातो. अगोदर सोप्या प्रश्नाकडून अवघड प्रश्नाकडे घेऊन जायला जातो तुम्हाला. त्यामुळे त्या प्रकरणामध्ये कुठल्या घटना या कुठल्या इसवी सणाला घडल्यात ह्या सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतात. महत्वाच्या घटना घडलेल्या तारखा तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील. आता शेवटचा 27वा एक प्रश्न आहे की टिंबटिंबा यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या विधी समितीने कायद्याची संहिता तयार केली. तर या ठिकाणी लॉर्ड मेकाले यांच्या विधी समितीने जे आहे इथं कायद्याची संहिता तयार केली होती. पुढचा प्रश्न आहे आपल्याकडं, तो म्हणजे खालीलपैकी योग्य अयोग्य वाक्य ओळखा. तर इंग्रजपूर्व काळात जमीन महसुली विषयक धोरण, तर पिकानुरूप शेतसार आकारला जात असे, बरोबर आहे. पीक चांगले आले नाही तर शेतसाऱ्यात सूट पण दिली जात होती, हे बरोबर आहे, हे बरोबर आहे. महसूल प्रामुख्याने रोख रकमेत आकारला जाईल, हे चुकीचं आहे, कारण त्यावेळेस रोख रकमेत महसूल घेत नव्हते. अन्नधान्याच्या स्वरूपामध्ये जे आहे तिथं महसूल गोळा केली जायची अगोदर, ठीक आहे. इंग्रजपूर्व काळात त्याला आधी म्हणायचं आपण, म्हणजे हे चुकीचं असणार. आणि शेतसारा भरण्यास उशीर झाला तरी शेतकऱ्यांकडून जमीन काढून घेतली जात नसे, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे 1 3 4 बरोबर आणि जो ऑप्शन नंबर 3 आहे तो चुकीचा आहे. म्हणजे पर्याय क्रमांक जो येणार इथं 2 येणार, ठीक, सॉरी पर्याय क्रमांक 3 येणार. म्हणजे 1 2 4 योग्य आणि 3 जे आहे ते अयोग्य. नंतर प्रश्न क्रमांक 29, खालील माहितीवरून व्यक्ती ओळखायची आपल्याला. तर माहिती काय दिली आपल्याकडं की त्यांनी एक छापखाना काढला, ठीक आहे. पुस्तकं छापण्यासाठी छापखाना कोण काढला होता. त्यानंतर त्यांनी सातारा, महाबळेश्वर, प्रतापगड रस्ता तयार केला, हे कुणी केलं होतं. त्यानंतर त्यांनी सातारा शहरात येवतेश्वराच्या देवालयाच्या मागील बाजूला पाण्याची टाकी बांधली होती, म्हणजे पाणी खेळवले शहरामध्ये, त्यांना खूप पाण्याची म्हणजे चांगली सुव्यवस्था पण केली होती. आणि त्यांनी सातारा शहरात येवतेश्वराच्या देवालय सी, ठीक आहे, ABC हे 3 वाक्यावरून तुम्हाला ओळखायचा हा व्यक्ती कोण होता. तर हा व्यक्ती आहे प्रताप सिंग, जो साताऱ्याचा त्यावेळेचा काय होता, राजा होता. तर प्रताप सिंग इथे येणार, छत्रपती प्रताप सिंग ऑप्शन नंबर 4 ला. प्रश्न 30 आहे की डॉट डॉट यासाठी इंग्रजांनी भारतात वाहतूक, दळणवळण यांच्या आधुनिक सोयी सुविधा निर्माण केल्या. वेळ व पैशांची बचत करण्यासाठी चुकीचं आहे. प्रवाशांची सोय करण्यासाठी हे पण चुकीचं आहे. अर्थकारण व समाजकारण यासाठी हे सुद्धा चुकीचं आहे. पण व्यापार वर्दी आणि प्रशासनाची सोय करण्यासाठी इंग्रजांनी जे इथं आहे काय केलेलं होतं की आधुनिक जी सोयी सुविधा निर्माण केली होती दळणवळण व्यवस्थेची.
नंतर अन्नधान्याच्या लागवडीपेक्षा नफा मिळवून देणारे जे पीक आहेत त्यावर भर देणे म्हणजे त्याला शेतीचे व्यापारीकरण असं म्हटलं जातंय। ही एक व्याख्याच आहे, शेतीचे व्यापारीकरण याला म्हणतात। ऑप्शन नंबर 1 आहे 31 प्रश्नाचं। प्रश्न 32वा, 1784 साली विल्यम जोन्स हा इंग्रजी अधिकाऱ्याने कोलकाता येथे टिंबटिंब संस्था स्थापन केली। तर विल्यम जोन्स याने एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल ही काय केली होती, स्थापना केली होती। अशा प्रकारे जो तुमचा प्रश्न 32 आहे याचा आन्सर ऑप्शन नंबर 1 आहे। आणि हा जो आपला धडा होता ब्रिटिश सत्तेचे परिणाम, हा धड्यावरचे सगळे एनएमएसचे प्रश्न आपण संपवलेत। विद्यार्थी मित्र हो, तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा, आपल्या मित्रांना पण शेअर करा। आता इथं आपण थांबूयात। धन्यवाद, जय हिंद।